महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्याच्या दिशेने राज्य सरकारने यासाठी मोठे पाऊल उचलले आहे। त्यामुळे भारताच्या संविधानाने दिलेले आहेत आणि त्यानुसार 2026 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यासाठी समिती गठीत करण्यात येईल अशी मी घोषणा 7 केली होती। सदस्यीय समित्या स्थापन केल्याची माहिती दिली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना देसाई न्यायमूर्ती श्रीमती रंजना देसाई पुढील 6 महिन्यात यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती गठीत करण्यात येत आहे। समितीची रचना खालीलप्रमाणे आहे। न्यायमूर्ती रंजना देसाई, माजी न्यायाधीश माननीय सर्वोच्च न्यायालय, न्यायमूर्ती आर.सी. चव्हाण, माजी न्यायाधीश माननीय उच्च न्यायालय मुंबई, न्यायमूर्ती एस.जी. मेहरे, माजी न्यायाधीश माननीय उच्च न्यायालय मुंबई, डी.के. जैन, माजी मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, ॲडव्होकेट बीरेंद्र सराफ, माजी महाधिवक्ता महाराष्ट्र राज्य, रमेश पतंगे, पद्मश्री आणि संविधानाचे अभ्यासक डॉक्टर सुवर्णा रावल, शिक्षण तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या अशा 7 जणांची समिती या ठिकाणी गठीत करण्यात येते आहे आणि साधारणपणे पुढच्या 6 महिन्यामध्ये या समितीने आपला अहवाल द्यावा असं अपेक्षित आहे। आमचा प्रयत्न असेल की अशा प्रकारचा अहवाल घेऊन जे नागपूरचं अधिवेशन आहे, शीतकालीन अधिवेशन, या अधिवेशनामध्ये हा कायदा या ठिकाणी दोन्ही सभागृहापुढे आणावा अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार। माननीय अध्यक्ष महोदय,